नमस्कार मंडळी. तर आज मी अंड्याचे मस्त असे क्रिस्पी बॉल बनवले आहे. पण हा व्हिडिओ शूट करताना माझ्या मुलांनी माझी चांगलीच फजिती केली होती. ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथे मी 4 उकडलेली अंडी घेतली आहे. त्याला चांगलं किसून घेतलं. बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. सोबतच गाजर घेतलं आहे किसून घेतलेलं. हिरवी मिरची टाकली आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकला आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ माझ्या मुलांनी बंद केला होता. त्याच्यामुळे तो शूट नाही झाला. तर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. सोबतच चवीपुरतं मीठ टाकलं. आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा टाकून याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे आणि याचे असे बॉल तयार करून घेतले. तुम्ही याच्यामध्ये चीज देखील वापरू शकता. त्याने देखील मस्त चव येते. आणि इथे 2 अंडे फोडून घेतले आहे. सोबतच हे ब्रेड क्रम्स घेतलेलं आहे. तर अंडे याच्यामध्ये डुबवून घ्यायचे. जे आपण अंड्याचा घोळ बनवून घेतला आहे त्याच्यामध्ये आणि ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. सगळीकडे हे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आणि हे ब्रेड क्रम्स लावून ना तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून घेऊ शकता. तर मी आता हे तळून घेत आहे. जर तुम्हाला हे तळायचे नसेल ना तर तुम्ही जे आपलं अप्पे पॅन असतं त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून देखील हे फ्राय करून घेऊ शकता. मस्त असा लाल रंग येईपर्यंत तळून घेतले आणि अगदी क्रिस्पी आणि खायला अगदी मस्त झाले होते. तर एकदा हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा. इथे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी काहीही असेल ना मस्तच लागतं. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.